तर दादर पूर्व इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी पुनर्विकास प्रकल्पामधल्या टॉवरमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून तीव्र अशी पाण्याची टंचाई आहे आणि नव्याने बांधलेल्या या इमारतीमध्ये 24 तास पाणी पुरवठा दिला जाईल असं आश्वासन सुरुवातीला देण्यात आलं। मात्र प्रत्यक्षामध्ये केवळ 10 ते 15 मिनिटच पाणी पुरवठा होतोय। त्याच्या वेळा देखील अनियमित आहेत। काही कुटुंबियांना गेल्या 2-3 दिवसांपासून पाणीच मिळालं नसल्याची तक्रार आहे। त्यामुळे नव्याने बांधलेल्या बीडीडी टॉवरमध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। लिफ्ट चालू नाही होत, पाणी नाही, राहण्याची नीट सोय नाही। आम्हाला माझ्या पायाचे प्रॉब्लेम आहेत। मी 20 माळे चढून गेलेली, मला त्रास होतो पायांचा। 8 दिवस झाला लिफ्ट नाही इथं। फ्लशला पाणी नाही, बेसिंग आम्हाला टोटली 24 तास पाण्याचं त्यांनी आम्हाला हे केलेलं होतं की तुम्हाला 24 तास पाणी आहे ना। पण आता सध्या इकडे येऊन आम्ही 15 दिवस लिटरली आम्ही एवढा त्रास सहन करतोय की पाणी कुठेच नाही। आता लोक 2 महिने झाले येऊन झाले। आता अजूनपर्यंत मुलांची शाळा नव्हती म्हणून काय वाटलं नाही। आता मुलांची शाळा चालू होणार, एक लिफ्ट चालू आहे, 23 मजल्याची बिल्डिंग आहे। मग मुलांना यायला जायला शाळेला पण प्रॉब्लेमच होणार ना। मग आता किती दिवस झाले लिफ्ट बंद पडून, एकदा सुद्धा म्हाडाचा साहेब येऊन की लिफ्ट चालू आहेत की बंद आहेत हे बघून गेले नाहीत।